इचलकरंजी शहरात बोगस स्टॅम्प पेपर विक्रीचे गंभीर रॅकेट कार्यरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दीपक रावळ यांनी महसूल विभागाकडे दिलेल्या तक्रार अर्जातून केली आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। 30 मार्च 2026 रोजी मनीषा मित्तल गोल्ड लोन कंपनीतून 200 रुपयांचे 2 स्टॅम्प पेपर खरेदी करण्यात आले होते। संबंधित स्टॅम्प पेपर तपासणी दरम्यान बनावट असल्याचं निदर्शनाला आलं। तसंच बाजारभावापेक्षा कमी दरात स्टॅम्प विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला। यावेळी बोगस स्टॅम्प विक्रीसाठी वापरले जाणारे स्टॅम्प पेपर, बनावट शिक्के आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणात शासनाची महसुली फसवणूक होत असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। बनावट स्टॅम्पच्या माध्यमातून दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर केला जात असल्यानं हा प्रकार भारतीय न्यायव्यवस्था, महसूल प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारा असल्याचं नमूद करण्यात आले। तक्रारदारांनी जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक विभाग, महसूल अधिकारी तसंच इचलकरंजी इथल्या संबंधित कार्यालयांकडे लेखी निवेदन सादर केले। या प्रकरणातील संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बनावट स्टॅम्प विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करावं तसंच संबंधित कार्यालयांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी चौकशी सुरू करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि शासनाचा महसूल वाचवण्यासाठी तातडीनं आवश्यक पावलं उचलावीत अशी ही मागणी तक्रारदार रावळ यांनी शासनाकडे केली आहे।